वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली। आज आपण बघणार आहे कटीर दर्शन। कटीर दर्शन हा 15 मार्क्ससाठी विचारला जातो। याच्यामध्ये कटीर दर्शनमध्ये व्याख्या, इंट्रोडक्शन, व्याख्या, कटीर दर्शनचे प्रकार, कटीर दर्शक कारणे आणि सिझेरियन थेरपी, त्याच्यावर कटीर दर्शनचे निदान, शस्त्रक्रिया पश्चात शुश्रूषा व दिनचर्या। तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। सुरुवात करू। शुष्क दर्शना बेरीज गर्भाच्या शरीराच्या तर त्यास विपरीत दर्शन असे म्हणतात। आता गर्भाच्या शरीराच्या इतर कोणताही भाग म्हणजे दर्शनीय असेल तर त्यास विपरीत दर्शन असे म्हणतात। 96% बालके शीर्ष दर्शनाने जन्मतात तर 4% बालके विपरीत जन्मतात। व्याख्या: ज्या वेळेस गर्भाच्या खालच्या भागामध्ये गर्भाचा कटिराचा भाग असतो तेव्हा त्याला पोर्डलिक किंवा पेल्विक प्रोजेक्टेशन असे म्हणतात। आता गर्भाच्या खालच्या भागामध्ये म्हणजेच गर्भाचा जो खालचा भाग असतो त्यांच्यामध्ये गर्भाचा कटिराचा जो भाग असतो त्याला पोर्डलिक किंवा पेल्विक प्रोजेक्टेशन असे म्हणतात। कटीर दर्शनचे प्रकार। आता कटीर दर्शनचे 3 प्रकार पडतात। पहिला आहे कंप्लीट ब्रिज, दुसरा आहे इनकम्प्लीट ब्रिज। इनकम्प्लीट ब्रिज मध्ये आणखी 3 प्रकार पडतात। आणि नेक्स्ट आहे नी प्रोजेक्टेशन। तर त्यामधला पहिला कंप्लीट ब्रिज, यामध्ये गर्भाच्या हातापायाचे फ्लेक्शन झालेले असते, म्हणजेच हात कोपरातील दुमडलेले असून एकमेकावर घेतलेले असतात। आता याच्यामध्ये गर्भाच्या हातापायाचे फ्लेक्शन झालेले असतात। फ्लेक्शन म्हणजेच त्यामध्ये पोटाच्या कोपऱ्यातील हातपाय दुमडलेले असून एकमेकावर ते घेतलेले असतात। हातपाय हे एकमेकावर घेतलेले असतात। पाय मांडीशी आणि मांड्या पोटाशी दुमडलेले असतात। तर पाय हे मांडीशी आणि मांड्या पोटाशी दुमडलेले असतात। इनकम्प्लीट ब्रिज यामध्ये 3 उपप्रकार पडलेले आहेत। फ्रेंच ब्रिज, यामध्ये गर्भाच्या मांड्या दुमडलेल्या असतात परंतु गुडघे ताठ असल्यामुळे 2 पाय ताठ असतात। पुटलिंग प्रोजेक्टेशन, यामध्ये गर्भाच्या पायाचे फ्लेक्शन न झाल्यामुळे 1 किंवा दोन्ही पाय दर्शनीय असतात। आता पुटलिंग प्रेझेंटेशन म्हणजेच की याच्यामध्ये गर्भाचे फ्लेक्शन न झाल्यामुळे याचे दोन्ही पाय दर्शनीय असतात। अशी परिस्थिती क्वचितच निर्माण होते। नी प्रेझेंटेशन, यामध्ये गर्भाच्या मांडीचे प्रेझेंटेशन होत नाही, फ्लेक्शन होत नाही, त्यामुळे किंवा दोन्ही गुडघे ताठ असतात। अशी परिस्थिती क्वचितच आढळते। कटीर दर्शनची कारणे। आता कारणे कशा प्रकारे ठरतात तर निश्चित कारण समजलेले नाही, पण खालील परिस्थिती कटीर दर्शन आढळते। कटीर दर्शनचे जे काही कारण असतात ते निश्चित कारण आणखी दर्शवण्यात आलेले नाही, तरी पण कटीर दर्शन आढळलेले कारणे ते पुढील प्रमाणे। तसेच बहुप्रसव असल्यास, जी काही बाई असते ती बहुप्रसव म्हणजे तिने अनेक वेळा प्रसव वेदना केल्या असतील। संकुचित कटीर, अतिगर्भाधक असल्यास, एकार्थिक गर्भधारणा असल्यास, प्लॅसेंटा प्रेविया असल्यास आणि हेटेरोसिफ्लिक बेनी असल्यास। सिझेरियन सेक्शनसाठी रुग्णाची तयारी। आता सिझेरियन सेक्शनसाठी रुग्णाची काय तयारी असावी तर डॉक्टरांच्या आदेशानुसार सर्व तपासण्या करून घ्याव्यात। रिपोर्ट केस पेपरला लावून ठेवावे। पेशंट हॉस्पिटलला आल्यानंतर सर्वात अगोदरची प्रोसेस म्हणजेच गरोदर मातेची तपासणी आणि तिचा केस पेपर तयार करून घेणे। आईला व नातेवाईकांना धीर द्यावा। आईची व नातेवाईकांची भूल व शस्त्रक्रिया करण्यास
ऑपरेशन केले जाईल अशी त्यांना माहिती सांगावी व लेखी सहमतीपत्र तयार करून घ्यावे. पोट, बाह्य जननेंद्रिय व अर्ध्या मांडीपर्यंत केस काढून स्वच्छता कशी करावी. नंतर लोशन तो भाग स्वच्छ करावा. आता सर्वात आधी पेशंटला हॉस्पिटलचा गाऊन द्यावा. नंतर पेशंटला बेडवर झोपावे. नंतर त्या ठिकाणी पोटाच्या खालची आणि मांडीच्या वरच्या भागाचे केस काढून घ्यायचे. तो भाग स्वच्छ करावा. नंतर त्या ठिकाणी लोशन लावावे आणि पुढच्या प्रोसेसला सुरुवात करावी. तसंच रात्री शांत झोप लागावी म्हणून डॉक्टरांच्या आदेशानुसार सौम्य स्वरूपात झोपेची औषधी द्यावीत. स्वच्छ साफ होण्यासाठी ग्लुकोजन 2 गोळ्या रात्री झोपताना द्याव्यात. सकाळी उठल्याबरोबरच साबण पाण्याचा इनिमा द्यावा. आता एवढं सगळं झाल्यानंतर सकाळी उठल्यावर पेशंटला साबण पाण्याचा इनिमा द्यावा. आणि सर्वात मोस्ट म्हणजेच नाश्ता, चहा, पाणी घेऊ नये म्हणून समजून सांगावे. नाश्ता, पाणी, चहा काहीही घेतल्यानं पेशंटला कॉम्प्लिकेशन तयार होतात. जसे की चहा पाणी घेतल्यानंतर उलट्या येणे, जोरात उलटा येणे किंवा पोट दुखणे असे सुद्धा होऊ शकते. त्यासाठी सर्वात आधी पेशंटला नाश्ता, चहा, पाणी घेणे हे समजून सांगावे. गरम पाण्याने स्वच्छ आंघोळ करण्यास सांगावे. अंगावरील दागिने काढून नातेवाईकांच्या ताब्यात द्यावे. कोणतीही धातूची परंतु अंगावर ठेवू नये. कोणतीही वस्तू धातूची अंगावर ठेवू नये. शस्त्रक्रियेपूर्वी अर्धा तास अगोदर डॉक्टरांच्या आदेशानुसार प्रीमेडिकेशन द्यावे. रोगाच्या हातामध्ये रोगाचे नाव, रजिस्टर नंबर करावयाचा ऑपरेशनमध्ये नाव लिहावे. आता जे पेशंट असेल त्याच्या वार्डचे नाव आणि त्याचे नाव, रजिस्टर नंबर, त्याचे कोणते ऑपरेशन करावे याचे नाव, त्याच्या हातामध्ये एक लेबल लावावे. तसेच निदान कटीर दर्शनचे निदान. आता निदान म्हणजेच काय तर सिझेरियन सेक्शन कशा प्रकारे ओळखता येते हे याचे निदान. तर सर्वात आधी म्हणजे हिस्ट्री. पेशंटची हिस्ट्री बघून बहुप्रसव असल्यास पोटाचा वरील भाग काहीतरी जड लागते. हिस्ट्री पाहून समजा पेशंटचा पोटाचा भाग वरील काही भाग जड लागत असेल तर. आणि निरीक्षण, पेशंटचे निरीक्षण पाहून पाल्पेशन, एक्सरे किंवा सोनोग्राफी पाहून आणि योनी परीक्षण अशा प्रकारे सिझेरियन सेक्शनचे निरीक्षण करता येते. आता शस्त्रक्रिया पश्चात शुश्रूषा म्हणजे सिझेरियन सेक्शन पूर्ण झाल्यास शस्त्रक्रिया पश्चात शुश्रूषा. ऑपरेशन झालेले आहे हे कळल्याबरोबरच परिचारिकेने थिएटरमध्ये जावे. रोगाची नाडी, श्वसन पाहावे, लिंगावस्था याची खात्री करावी. ऑपरेशन बेडवर घेऊन जाऊन अर्धवट पालती स्थिती द्यावी. कॅथेटरला रबरी ट्यूबिंग जोडून ती युटोबॅग जोडावी. हे सर्व झाल्यानंतर रोगाची नाडी, ताप, श्वसन, रक्तदाब पाहून घ्यावे. इनटेक आउटपुट चार्ट ठेवावा. संध्याकाळी पेशंटची पोझिशन बदलून पाठीला उशी देऊन बसावे. फंडल लाईट्स पाहून नोंद करावी. आता शस्त्रक्रिया पश्चात शुश्रूषा म्हणजेच की ऑपरेशन नंतर झाल्यानं परिचारिकेने आत जावे. नंतर पेशंटची नाडी, श्वसन पाहावे, लिंगावस्था याची खात्री करावी. पेशंटला बेडवर घेऊन जावे. तसेच अर्धवट पालती पोझिशन द्यावी किंवा त्याचे कॅथेटर व्यवस्थित आहे का नाही, ती बेडला व्यवस्थित बांधलेलं आहे का नाही याची सर्व तपासणी करावी. आणि इनटेक आउटपुट चार्ट तयार करावा. संध्याकाळी जाऊन पेशंटची पोझिशन बदलावी. पेशंटला थोडं बसवून ठेवावे आणि पाठीशी उशी ठेवून तिला धीर द्यावा. दर 4 तासांनी पेशंटला भेट द्यावी. तिच्या युरिन आउटपुट कलेक्ट करावे. युरिन आउटपुट फाईलमध्ये नोट करावे. तिला स्वच्छ व्यवस्थित होते का नाही, युरिन व्यवस्थित होते का नाही याचे आउटपुट चार्ट तयार करावे. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.
अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.